आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे अटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. विठाला विठाला हरी विठ्ठला, समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुधाभं, जगननिहित पानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगाकारू प्रथमान मन, आवाज द्या ना. पांडुरंगाकारू प्रथमान मन, पांडुरंगाकारू प्रथमन मन, पांडुरंगाकारू प्रथमन मन, पांडुरंगाकारू प्रथमान मन, पांडुरंगाकारू प्रथमान मन, पांडुरंगाकारू प्रथमन मन, पांडुरंगाकारू प्रथमन मन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा पांडुरंगाकरू प्रथमन मन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंगाकरू प्रथमन मन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम मनमान, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. चरण चरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा, नका पाहू गुन्हा दोष झाला दास पायाचा, नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा, नका पाहू गुन्हा दोष झाला दास पायाचा, नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. नका पाहू गुन्हा दोष झाला दास पायाचा, झाला दास पायाचा, झाला दास पायाचा. आलिया संसारा उठावे गुकरा, शरण जा उदारा पांडुरंगा.
देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठाला विठाला सज्जना हो भगवान परमात्मेची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावरची वाग्देवी विराजमान झाली त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले आपली संत मंडळी खूप मोठी आहे त्यामधील जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबराय यांचा अवघ्या 5 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला विठाला विठाला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे तुकोबराय सांगतात अरे आलिया संसारा उठा वेगू करा शरण जा उदारा पांडुरंगा आपण मनुष्य जीव हा नरदेह घेऊन या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणजे या संसारामध्ये जन्माला आलेलो आहोत तर या संसारामध्ये जन्म जरी आपला झाला असला तरी आपण भगवंताची शरणागती स्वीकारून आपण कशासाठी जन्माला आलो याचं सार्थक जीवनामध्ये करून घ्यायला पाहिजे कारण की ज्या देहाने आपण भगवंताचं नामचिंतन करणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाही आपण मानतो की हे माझं ते माझं मालक आपण आहोत परंतु आपण फक्त काय आहोत निमित्त मात्र आहोत देणाराही तो भगवंत आहे काय काय देतो भगवंत सत्ता देतो संपत्ती देतो तारुण्य देतो सर्व काही देणाराही तो भगवंत आहे आणि आपल्या जवळून सर्व काही घेऊन जाणारा सुद्धा कोण आहे तो भगवंत आहे अरे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला निमित्त मात्र आपण आहोत फक्त हे माझं ते माझं करता करता आपलं आयुष्य हे व्यर्थ निघून जातं त्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन आपण करत नाही तुकोबराय सांगतात की तुका म्हणे करी नाशिवंतासाठी या नाशिवंत देहासाठी या नश्वर संसारासाठी या नश्वर इष्टेटीसाठी आपण आपले प्राणपणाला लावतो परंतु भगवंताचं चिंतन करत नाही तुकोबराय यासाठी हा अभंग निवडतात की बाबांनो हे सर्व न करता या संसाराचा त्याग या ठिकाणी करून अंतकरणापासून भगवत चिंतन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे कारण की हा जो नरदेह तुम्हाला प्राप्त झाला या संसारामध्ये जो जन्म प्राप्त झाला हा जन्म हा नरदेह पुन्हा प्राप्तच होईल याची शाश्वती गॅरंटी आपण देऊ शकत नाही मग आता अनायासे प्राप्त झाला म्हणून आपण भगवंताचं चिंतन करावं विठ्ठला आपण शब्दशः अभंगाचा भावार्थ पाहिला परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवासी ज्ञानदेव गुलाब नवले यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले 1 वर्ष पूर्ण झालं त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम वर्ष श्राद्ध आहे विचार जर केला तर त्यांच्या पाठीमागे सुंदर असा त्यांचा परिवारही आहे त्यांची पत्नी सुरेखा ज्ञानदेव नवले मुलगा अशोक ज्ञानदेव नवले मुलगा केतन ज्ञानदेव नवले आणि मुलगी सुमन दिगंबर अवसरे आणि कैलासवासी मुलगी सविता अंकुश भागवत या ठिकाणी ज्यावेळेस आपल्यामधला जीवात्मा निघून जात असतो मग कुणाचे पती असतील कुणाचे वडील असतील कुणाचे मामा असतील कुणाचे सासरी असतील कुणाची चुलती असतील त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो परंतु हा विधीचा नियम आहे आपण लाख जरी प्रयत्न केले की कुणाचा मृत्यू टळवायचा तर ती गोष्ट या ठिकाणी शक्य नाही कारण की ती असणारं सूत्र आपल्या हातामध्ये नाही त्याचा सूत्रधार जर कोण असेल तर तो परमात्मा आहे विठाला विठाला परंतु ज्यावेळेस आपल्या जीवनामधून आपले पती निघून जातात वडील निघून जातात चुलते निघून जातात त्यावेळी दुःख होणं हे साहजिक आहे परंतु याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही कारण की आपल्या सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे की एकदा या मृत्यूलोकामधून गेलेली जी व्यक्ती आहे त्या ठिकाणी ती पुन्हा आपण पाहू शकत नाही त्या व्यक्तीला जर पाहायचं असेल तर कुठं पाहू शकतो आपण फक्त फोटोमध्ये पाहू शकतो अनायासे त्या ठिकाणी पुन्हा ही असणारी व्यक्ती जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही परंतु माऊली ज्ञानोबाराय सांगतात की हे विधीचं विधान आहे आपण लाख जरी प्रयत्न केले तरी कुणाचा मृत्यू हा चुकू शकत नाही दादांनो कारण की हे जे जीवन आहे जीवन हे परमात्म्याने दिलेलं आहे मी सुरुवातीला सांगून गेले की देणार आहे तो कोण आहे भगवंत आहे आणि शेवटी आपल्याला घेऊन जाणारा सुद्धा कोण आहे भगवंत आहे म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे का माऊली ज्ञानोबाराय सांगतात की आपण आपल्या दोन्ही डोळ्याने
जी काही सर्व सृष्टी पाहतो म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढ्या जेवढ्या गोष्टींना आपण पाहू शकतो जीवनामध्ये, त्यामधली एकही गोष्ट अशी नाही की ती गोष्ट नष्ट होणार नाही, त्या गोष्टीचा नाश होणार नाही, ती गोष्ट अमरत्व प्राप्त करून आली असं कुणीही नाही. म्हणजे उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. उपजणं म्हणजे काय? उपजणं म्हणजे जन्माला येणं. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं म्हणजे जन्माला येणं मरणं ही चक्र रहाट गाडग्यासारखं सतत काय होणार आहे? फिरत राहणार आहे. याच्यामध्ये आपला सुद्धा किती वेळा जन्म होतो आणि किती वेळा मृत्यू होतो. दादांनो रे, किती वेळा जन्म यावे किती भावे भजित, हे चक्र सतत फिरत राहणार आहे. परंतु याच्यामध्ये जीवन आपल्याला जगायचं असतं. याच्यामध्ये जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन करून आपण कशासाठी जन्माला आलो किंवा आपला कशासाठी जन्म झाला, तर आपला जन्म असणारा भगवंताच्या नामचिंतनासाठी झालेला आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखरिया. आता जन्माला आल्याचं सार्थक आहे भगवंत पांडुरंग परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर. परंतु आपण सहजासहजी त्या गोष्टी करत नाही. जीवनामध्ये जर आवडत असेल आपल्याला काय, तर प्रत्येकाला हा संसार आवडत असतो. आवडू नये या मताची मी नाही, परंतु हा संसार करत असताना सुद्धा अरे असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसार सोडायचा का? मग अजिबात नाही. संत तत्व सांगतात संसारामध्ये राहायचं, परंतु आसून नसल्यासारखं राहावं. आता कशा पद्धतीने राहावं दृष्टांतही देतात की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे आसावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. आपण शेतकरी वर्ग आहोत. आपण पाहतो सकाळी सकाळी काही पशुपक्षी आपल्या अंगणामध्ये येत असतात. जर काही धान्य पडलेलं असेल तर ते धान्य टिपतात. आत्ता पोट भरलं, संध्याकाळी काय खावं याची चिंता, याचं टेन्शन पशुपक्षी घेत नाहीत. परंतु माणसाचं त्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपण एवढी संपत्ती कमवतो की आपल्या नंतरच्या 12 पिढ्या आरामात बसून खातील, तरी माणूस टेन्शन घेतो की माझी 13वी पिढी काय खाईल. ही पशुपक्षामधील आणि आपल्या जीवनामधील सत्यता. विठाला मृत्यू हा अटळ आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा 100% होणार आहे. ज्याचा जन्म 16 झाला त्याचा मृत्यूचा 16 जीवनामध्ये 100% होणार आहे. त्याच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. दादांनो, या ठिकाणी जो गेलेला जीवात्मा आहे यांचा हा 16 झालेला आहे. हा 16च म्हणावा लागेल. हा 16 आज या ठिकाणी संपन्न होतो दादांनो. आणि सर्व परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व मंडळी म्हणजे जेवढे या ठिकाणी जमलेले आहेत जनसमुदाय, त्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलो कशासाठी की आता शेवटचा निरोप आज आपल्याला त्यांना द्यायचा. याच्यानंतर त्यांचा आणि आपला संबंध खऱ्या अर्थाने तुटला जातो. ज्या दिवशी माणसाने देह ठेवला त्याच्यामध्ये आता आपल्यालाही त्या अवस्थेमधून जायचंय. देह ठेवल्यापासून वर्षे श्राद्धापर्यंत तो असणारा आत्मा जो आहे परिवाराशी निगडीत असतो. पहिल्या 10 दिवस जर विचार केला तर 10 दिवस त्या आत्म्याला आपण पाहू शकत नाही, परंतु आत्मा मात्र आपल्याला पाहत असतो. ज्यावेळेस म्हणजे माणूस हा मरल्या जातो, मृत घोषित करतात घरामधले लोक, कारण की आपल्या देहामधला आत्माराम हा निघून गेला की आपल्या घरामधले मंडळी जे आहेत ते पाहुणे मंडळीला बोलवायला चालू करतात. का? देहामध्ये जर रामच राहिला नाही तर त्या ठिकाणी आपलं जे अस्तित्व असतं खऱ्या अर्थाने संपलं जातं. पंचमहाभूतापासून आपल्या देहाची निर्मिती झाली. शेवटी माणसाला पंचमहाभूतामध्ये विलीन व्हावं लागतं. माणूस सहज बोलून जातो की मातीपासून देहाची निर्मिती झाली. शेवटी माणसाची काय होते? सोनं होतं का माणसाचं शेवटी? ऐकते ना तुम्ही? सोनं कोणाचं होतं? ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं त्याच्या जीवनाचं काय झालं? ही एक म्हण आहे दादांनो. सोनं होतं जीवनाचं, ही एक म्हण आहे की भगवंताने त्याला आपलंसं केलं म्हणजे माणसाच्या जीवनाचं काय झालं? सोनं झालं. आणि आपण सर्वसामान्य जीव म्हणतो की मातीपासून माणसाचा जन्म झाला, निर्मिती झाली. शेवटी माणसाची काय होते? शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नये ती सांगती, कोणी नये ती सांगती, आलती झाले बदल वाटी, सारी अवघी कामे कोठी. कोणी नये ती सांगती, कोणी ती सांगती, आमची झाले बदल वाटी, सारी अवघी कामे कोठी. रे शरीराची होय माती, कोणी नये रे संगती, शेवटी जाणे
हां 50 एकर जरी जमीन असली 50 लाखाचा 5-5 बंगले जरी असले तरी कुठं जावं लागतं शेवटी जाणे मसनवाटी स्मशानभूमीमध्ये आपल्याला जावं लागतं दादांनो. ही तत्व डोळ्यासमोर ठेवून मनुष्याने जीवनामध्ये जगलं पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या शरीराची माती झाली म्हणजे आपला देह या ठिकाणी पडला. ज्यावेळेस देहामधून आत्मा हा बाहेर पडल्या जातो, लक्षपूर्वक ऐका, देहामधून आत्मा बाहेर पडल्या जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आत्मा हा कधी मरत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता हे तत्वज्ञान सांगत होते. गीता हे तत्वज्ञान आहे. अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण आपलं जीवन कशा पद्धतीने जगावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे काय आहे? श्रीमद भगवद्गीता. आणि शेवटी कसं मरावं हे सांगणारा आपला धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की बा अर्जुना, आत्मा जो आहे आत्मा हा कधी मरत नाही. अरे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. जगामध्ये कुठलंही असं शस्त्र नाही की ते शस्त्र आपल्या आत्म्याला कापू शकतं. कुठल्या पाण्यामध्ये एवढी ताकद नाही की ते पाणी आपल्या आत्म्याला बुडवू शकतं. कुठल्या अग्नीमध्ये एवढी शक्ती नाही की ती शक्ती किंवा ती असणारी अग्नी आपल्या आत्म्याला जाळू शकते. जसं माणसं कपडे बदलतात तसं आपला आत्मा फक्त काय बदलतो? शरीर बदलत असतो दादांना. म्हणजे आत्मा हा फक्त शरीर बदलतो. आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि खऱ्या अर्थाने तो असणारा भगवंताचा अंश शेवटी भगवंतामध्ये काय होतो? विलीन होत असतो. परंतु देह ठेवल्यापासून प्रथम वर्षश्राद्धापर्यंत जीवात्म्याचा प्रवास कशा पद्धतीचा चालू असतो बघा. देह ठेवल्यानंतर म्हणजे आपला देह पडला, सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की आता हे अमुक अमुक व्यक्ती आपल्यामध्ये राहिले नाही. त्यावेळी तो असणारा जो आत्मा आहे तो 17 तत्वामध्ये आपल्या देहापासून वेगळा होतो, विभक्त होतो, बाहेर पडला जातो. आता लगेच म्हणजे माणूस गेल्या गेल्या लगेच त्या व्यक्तीचा अंत्यविधी आपण करतो का? जवळपास 4 तास त्या देहावरती अंत्यसंस्कार अग्निसंस्कार आपल्याला करता येत नाहीत. याचं कारण काय असेल माहिती आहे आपल्याला? काय कारण असेल? पहिले 4 तास अंत्यविधी करता येत नाही, आपण करू शकत नाही. आता बरेच जण कारणं सांगतात. बरेच लोक म्हणतात ताई मुली परगावी असतात, पाहुणे मंडळी लांब असतात, या सगळ्यांना येऊ द्यावं लागतं, नंतर अंत्यविधी होत असतो. परंतु खरं कारण त्याचं असं नाही. शास्त्रीय पद्धतीने जर आपण पाहिलं तर पहिल्या 4 तास अंत्यविधी करता येत नाही. कारण की पहिल्या 3.5 घटकामध्ये जो 17 तत्वाचा आपला आत्मा जो जीवात्म्यापासून म्हणजे देहापासून बाहेर पडलेला आहे, विभक्त झाला, वेगळा झाला, तो स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा या मृत्यूलोकामध्ये येत असतो. तो कालावधी आहे किती तासाचा? 4 तासाचा. म्हणून स्वर्गामध्ये जाऊन तो आत्मा पुन्हा पाठीमागे येईपर्यंत पहिले 4 तास त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही. पुन्हा पाठीमागे आल्याच्या नंतर आता हे सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा सांगणं गरजेचं आहे दादांनो. पुन्हा पाठीमागे आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्या देहाची पडलेल्या देहाची अंत्ययात्रा काढतो. आता अंत्ययात्रा काढली जाते, 4 जण खांदेकरी त्याला उचलतात, पाणी पाजायला सुद्धा आपण एक घट घेतला जातो, तो व्यक्ती त्या ठिकाणी चालतो. पहिला टप्पा त्या जीवात्म्याचा आहे, त्याला आपण काय म्हणतो? 20व्याचा ओटा. लक्षपूर्वक ऐका, जे 17 तत्वाचा आत्मा देहापासून बाहेर पडला होता तो असणारा आत्मा 20व्याच्या ओट्यावरती आपण जवळ का थांबतो? तिथं 20वा घेतल्यानंतर आपण तांदूळ वाहतो म्हणजे तांदूळ तर्पित करतो. त्या देहाची 17 तत्व त्या तांदळावरती विराजमान होतात म्हणजे तांदळावरती बसतात. तिथून पुढे स्मशानभूमीमध्ये जातो. त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस अंत्यसंस्कार त्या देहावरती करायचे, पाणीही पाजलं जातो. तो असणारा मुलगा घट घेऊन फिरतो, तो घट फोडला जातो. त्या घट फोडण्यासाठी एक खडा वापरला जातो. आता काही काही भागामध्ये त्याला आश्मा म्हणतात, लक्षात तुमच्या येते. काही काही भागामध्ये काय म्हणतात? जीव खडा म्हणतात. परंतु आपण खऱ्या अर्थाने काय करतो? काही काही भागामध्ये काय करतात की तो जो घट फुटलेला आश्मा आहे, जीवखडा आहे, तो आपण त्याच ठिकाणी म्हणजे अंत्यविधी झाला आपण तिथं उशाला ठेवतो आणि आपण सर्वजण घरी येतो. पण लक्षपूर्वक ऐका, तो त्या ठिकाणी न ठेवता तो असणारा जीवखडा, तो असणारा आश्मा आपल्या घरी घेऊन यायचा. आपले असणारे जे पूर्वज आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला कधी लागतात बघा. तो घरी घेऊन यायचा, घरी घेऊन आल्यानंतर घराच्या बाहेर त्या ठिकाणी लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायचा आणि 10 दिवस त्याला जल अर्पण करायचं, तेही पितृस्थानाने. पितृस्थान म्हटलं की जल पितरांना अर्पण करण्याची एक वेगळी विशिष्ट या ठिकाणी क्रिया सांगितली जाते. पितृस्थान जे आहे ते म्हणजे आपला अंगठा असतो. अंगठ्याने त्या जीवखड्यावरती काय करायचं? जल अर्पण करायचं. किती दिवस? झोपले नाही ना तुम्ही?
हा 10 दिवस आपण त्या ठिकाणी जल अर्पण केलं. असं ज्यावेळेस घडतं दादांनो, त्यावेळेस तो असणारा जो आत्मा आहे, कारण की 17 तत्वाचा आत्मा आता कुठं बसलेला असतो, त्या जीवखड्यामध्ये त्या ठिकाणी बसलेला असतो. आता तो आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद देतो. ज्या दिवशी दशक्रिया झाला 13व्याचं 13वं पिंडदान झालं. आता दशक्रियाच्या दिवशी काय करायचं, जो आश्मा आहे, जो लाल वस्त्रामध्ये आपण बांधला होता, ब्राह्मण देवताही सांगतात 10व्याच्या दिवशी 3 पिंड पाडले जातात. त्यामधलं मधलं पिंड जे आहे त्याला लिंगपिंड म्हणतात. ते लिंगपिंड आपण नदीमध्ये पाण्यामध्ये प्रवाहित करतो. त्या लिंगपिंडासोबत तो आश्मा सुद्धा पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा. आता 13व्याचं अन्न जेवला, त्या ठिकाणी आपण सर्वजण ही जेवतो दादांनो. 13व्याचा विधी झाल्यानंतर त्या जीवात्म्याचा खऱ्या अर्थाने पुढचा प्रवास चालू होतो. आता 13व्यापासून पहिल्या वर्षश्राद्धापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत ह्या जीवाचा सतत त्या ठिकाणी स्वर्गापर्यंत जाण्याचा प्रवास त्या ठिकाणी काय होतो, चालू होतो. एखादा व्यक्ती असेल, एखाद्याचा इतिहास जर आपल्याला पाहायचं असेल, त्याच्या कुटुंबाला विचारावं की जन्म झाल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत जीवनामध्ये यांनी काय काय केलं, पहिल्या वर्षी काय केलं, दुसऱ्या वर्षी काय केलं, शाळेमध्ये गेल्यावर काय केलं, पहिलीला काय करत होता, 5वीला काय करत होता, 10वीला किती टक्के पडले. इतिहास जर व्यक्तीचा काढायचं असेल, प्रवास जर सांगायचं असेल जन्मापासून मृत्यूपर्यंत, तर आपल्या कुटुंबामधली व्यक्ती सहज आपण सांगू शकतो. परंतु मेल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंत म्हणजे प्रथम वर्षश्राद्धापर्यंत सुद्धा त्या आत्म्याला प्रवास करावा लागतो. तो प्रवास कशा पद्धतीचा असतो आपल्याला सांगता येतं का दादांनो? नाही सांगता येत. परंतु आपल्याला सुद्धा तो प्रवास करून पुढे चालायचंय. आपल्यालाही त्या अवस्थेमधून जायचंय. 13व्याचं अन्न जेवल्याच्या नंतर त्या जीवात्म्याचा पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. पुढे जात असताना त्याला वैतरणी नावाची एक नदी लागते. कुठली नदी? आता लक्षपूर्वक ऐका. पहिले 13 दिवस आत्मा हा कुठं होता? आपल्या घरामध्ये होता, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला सर्वांना बघत होता. 13व्याचं अन्नदान झालं, 13व्याचं जेवण त्या जीवात्म्याने केलं जातं आणि पुढचा प्रवास चालू झाला. पुढे जात असताना त्याला वैतरणी नावाची एक नदी लागते. ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षामध्ये येईल. आता ती वैतरणी नावाची नदी आहे. ती वैतरणी नावाच्या नदीमध्ये काय आहे हो? पाणी आहे का? दूध आहे? अजिबात नाही. या भागवतामध्ये सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी आलं. या वैतरणी नावाच्या नदीमध्ये 28 नरकाची घाण वाहते. किती नरकाची? 28 नरकाची. परंतु त्या वैतरणी नावाच्या तीरावरती जाण्यासाठी माणसाला 28 दिवस लागतात. किती दिवस? 28 दिवस. पहिले 13 अधिक 28 बरोबर किती झाले? पहिले 13 अधिक 28 बरोबर किती झाले? 41 दिवस झाले. 41व्या दिवशी वर्षश्राद्धापर्यंत आपल्याला पाहायचंय. 41व्या दिवशी या ठिकाणी आपण वैतरणी नावाच्या नदीमध्ये प्रवेश केला दादांनो. परंतु त्या नदीमध्ये 28 नरकाची घाण वाहते. रक्त असतं, मांस असतो, पू असतो. या ठिकाणी अतिशय घाणीने भरलेली ती वैतरणी नावाची नदी. प्रत्येकाला त्या नदीमधून प्रवास करावा लागतो. पण ऐका, ज्याने जीवनामध्ये चांगलं कर्म केलं, ज्याने जीवनामध्ये दानधर्म केलं, ज्याने जीवनामध्ये भगवंताचं चिंतन केलं, अशा व्यक्तीसाठी त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये कामधेनू नावाची काय असते? गाय असते. ते कामधेनू नावाची गाय जी असते ती त्या व्यक्तीला मदत करते. नाहीतरी आजही प्रथा आहे, 10व्याच्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेला गोमाता दान करतो. बरोबर आहे? छोटीशी चांदीची गाय असते ती आपण दान करतो. का दान करतो? की गेलेला जो जीवात्मा आहे त्याचा पुढचा प्रवास कसा झाला पाहिजे, सोपा झाला पाहिजे, त्याला पुढे काही अडथळे येऊ नये किंवा त्याला त्रास होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी हा प्रवास किंवा हे असणारे विधी, हे असणारा दानधर्म आपण करतो. ज्यांनी जीवनामध्ये गोदान केलं त्याला ती असणारी कामधेनू नावाची गाय ही मदत करते दादांनो. पण ज्याने जीवनामध्ये फक्त आणि फक्त पाप केलं, कधी कुणाचं चांगलं व्हावं असं त्याला कधी वाटलं नाही, नेहमी दुसऱ्याला त्रास दिला, नेहमी दुसऱ्यांना संकटात टाकलं, अशा व्यक्तीला त्या नदीमध्ये बुडत 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 त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. बरं, तो प्रवास 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 8 दिवसाचा आहे का? अजिबात नाही. 59 दिवस त्या ठिकाणी ती नदी पार करायला लागतात दादांनो. पहिले 41 अधिक 59 बरोबर किती दिवस झाले? 100 दिवस झाले. आता 100 दिवस झाल्याच्या नंतर आपण वैतरणी नावाची नदी त्या ठिकाणी जीवात्म्याने प्राप्त केली किंवा पार केली. आणि वैतरणी नावाची नदी 100 दिवसानंतर पार झाल्यानंतर पुढे त्याला एक एक असणारं सौर्यमंडल असेल, विधिमंडळ असेल, या ठिकाणी गंधर्व नगरी असेल, शालिग्राम असेल, ही एक एक विधिमंडळ पार करावं लागतं. आणि कालचा मुक्काम जो आहे तो जीवात्म्याचा तो असणारा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये होतो. म्हणजे पहिले 100 अधिक या ठिकाणी 264 दिवस त्याला एक एक मंडल पार करत असताना स्वर्गाच्या द्वारापर्यंत जायला लागतात. पहिले 100 अधिक 264 बरोबर किती दिवस झाले?
364 दिवस झाले. 364 दिवस म्हणजे कालचा दिवस. कालचा मुक्काम जो आहे या जीवात्म्याचा, तो मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये असतो. त्या चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये कर्म नावाचं एक काउंटर आहे. त्या कर्म नावाच्या काउंटरवरती जीवात्म्याची फाईल जी आहे ती ठेवली जाते. ती फाईल त्या ठिकाणी भरली जाते. अरे आपला जन्म झाल्यापासून चांगले कामं आपण किती केले ती लिस्ट एका बाजूला, जन्म झाल्यापासून वाईट कामं किती केली ती लिस्ट एका बाजूला. ती फाईल चित्रगुप्ताच्या हातामध्ये दिली जाते. चित्रगुप्ताचा सही शिक्का त्या फाईलवरती पडतो आणि या ठिकाणी आता जीवात्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो. त्या ठिकाणी भगवंताचे दूतही या 17 तत्वाच्या देहासोबत असतात. ती कर्माची फाईल घेऊन आजच्या दिवशी म्हणजे आज पहाटे 5 वाजता तो असणारा 17 तत्वाचा जीवात्मा आपल्या हातामध्ये फाईल घेऊन भगवंताच्या दूतासोबत धर्मराजाच्या नगरीकडे जायला निघतो. आजचा दिवस म्हणजे 365वा दिवस, प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस. धर्मराजाच्या नगरीकडे जात असताना त्या ठिकाणी धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचं एक चेकर आहे. ती फाईल त्या चेकरच्या हातामध्ये दिली जाते. ती फाईल तो तपासतो. त्याच्यानंतर याला कुठल्या दरवाजाने आतमध्ये सोडायचे ते ठरवलं जातं. जीवात्मा हा आतमध्ये जातो. फाईलही त्या ठिकाणी 17 तत्वाच्या देहाच्या आता हातामध्ये आहे, त्या आत्म्याच्या हातामध्ये आहे. आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये कशी परिस्थिती आहे सर्व वर्णन त्याचं अतिशय सुंदर केलेलं आहे, आलेलं आहे ग्रंथामध्ये. त्या ठिकाणी आतमध्ये भगवंताचं अष्टप्रधान मंडळ आहे. धर्मराजाचं उंच असणारं सुवर्ण सिंहासन आहे. ही कर्माची फाईल जी आहे सर्वात अगोदर अष्टप्रधान मंडळी तपासतात. याच्यानंतर ही कर्माची फाईल आता धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज असणारे ती फाईल आपल्या हातामध्ये घेतात. तुमचं लक्ष इकडं असू द्या, हां तुमचं लक्ष असू द्या इकडं. ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. आता त्या ठिकाणी धर्मराज ज्यावेळेस ती फाईल तपासतात ना, तर धर्मराजा एकटे ती फाईल तपासत नाहीत. या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात. जोपर्यंत या 5 साक्षीदारांची साक्ष घेतली जात नाही तोपर्यंत आपल्या देहाचा निकाल लागत नाही. आता ते 5 साक्षीदार जर कोण असतील तर पहिला साक्षीदार आहे ती म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. जेव्हापासून आपला जन्म झाला तेव्हापासून प्रकृतीने आपल्याला कधी सोडलं नाही. ज्या दिवशी प्रकृती आपल्यापासून वेगळी झाली त्या दिवशी आपल्या घरातल्यांनी सांगितलं की हे आपल्यामध्ये राहिले नाही. पहिली साक्ष घेतली जाते ती म्हणजे प्रकृतीची. दुसरा साक्षीदार आहे ती म्हणजे धरणी माता. जर दरवाजा लावून एखादं वाईट कृत्य जीवनामध्ये आपल्या हातून घडलं, एखादी चूक घडली, समाजाच्या नजरेमधून, घरच्यांच्या नजरेमधून, मित्रांच्या नजरेमधून, पाहुण्यांच्या नजरेमधून आपण सहज सुटू शकतो, सहज चुकू शकतो या गोष्टी. पण धरणी मातेच्या नजरेमधून चुकू शकतो आपण? चुकू शकत नाही. मग धर्मराजाचे दुसरे साक्षीदार म्हणजे आपल्या कर्माचे दुसरे साक्षीदार जर कोण असतील तर ती म्हणजे कोण आहे? धरणी माता आहे. धरणी माताची साक्ष घेतली जाते. तिसरा साक्षीदार आहे सूर्य भगवंत, जो आज आपल्या मस्तकावरती आहे, डोक्यावरती आला. तिसरा साक्षीदार आहे सूर्य भगवंत, सूर्याची साक्ष घेतली जाते. चौथी साक्षीदार आहेत चंद्रदेवता, चंद्रदेवतेची सुद्धा साक्ष घेतली जाते. आणि 5वे साक्षीदार आहेत गणेश भगवंत. या 5 जणांची साक्ष झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय काय जीवनामध्ये आपण केलं हे सर्व ठरवलं जातं. त्या ठिकाणी आपल्या देहाचा निकाल लागतो. म्हणजे किती चांगले कर्म केली त्या चांगल्या कर्मानुसार याला पुढचा कुठल्या पद्धतीचा जन्म द्यायचा आहे. परंतु ऐका, या ठिकाणी हा निकाल लागल्यानंतर भगवंताच्या दूतासोबत, वायुदूतासोबत हा 17 तत्वाचा देह पुन्हा आपल्या परिवारामध्ये येतो. म्हणजे आजच्या दिवशी हा मृत्यूलोकामध्ये येण्याचा त्या जीवात्म्याचा शेवटचा चान्स आहे. आजच्या दिवशी वायुदूतासोबत या ठिकाणी तो असणारा आत्मा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये येत असतो. ज्यावेळी आपल्या कुटुंबाला पाहतो, आपला मृत्यू झाल्यापासून जेवढं काही दान धर्म आपल्या कुटुंबाने केलं, मग तो अंत्यविधी असेल, दशक्रियाविधी असेल, महिना जेव घालणं असेल किंवा वर्षश्राद्धाची जी काही व्यवस्था असेल, याच्यामधून जे पुण्य निर्माण झालं, पुण्य तयार झालं, हे असणारं पुण्य तो घेऊन जाणार असतो. परंतु माझ्या कुटुंबाने, माझ्या परिवाराने एवढं सर्व माझ्यासाठी केलं, त्याला अभिमान वाटतो, त्याला बरं वाटतं. आणि त्यावेळी तो असणारा जीवात्मा आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतो. तो दिवस कुठला असतो? आजचा दिवस असतो. आता या मृत्यूलोकामधून गेल्याच्या नंतर तो जीवात्मा पुन्हा आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला पाहू शकत नाही. या ठिकाणी पाहतो आणि जे काही पुण्यकर्म या ठिकाणी झालं असेल ते सर्व पुण्य या 17 तत्वाच्या देहासोबत भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि तिथून पुढे आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुढची गती त्या जीवात्म्याला प्राप्त होते. म्हणजे पुन्हा आपण त्या ठिकाणी तो असणारा जीवात्मा जन्म घेऊ शकतो. पुन्हा त्या परिवाराचा आणि त्या जीवात्म्याचा अर्थार्थी काही संबंध राहत नाही दादांनो. परंतु त्या ठिकाणी अंतःकरणापासून हे सर्व विधी आपण केले
पाहिजेत. कारण की समाजामध्ये जर आपण विचार केला की दोन प्रकारचे वर्ग पडतात. दोन प्रकारचे वर्ग म्हणजे पहिली दुसरीचा वर्ग नाही. या ठिकाणी एक आस्तिकवादी लोक आणि नास्तिकवादी लोक ही दोन्ही विचारांचे लोक असतात की प्रत्येकाचे विचार हे भिन्न भिन्न असतात. जे सात्विक आहेत आस्तिक आहेत ते लोक म्हणतात ताई अहो जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला व्यवस्थित पाहणं आई वडिलांची सेवा करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? आई वडिलांची सेवा करणं, तुमच्या आई वडिलांची सेवा करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? आमचं मुलांचं कर्तव्य आहे. मग या ठिकाणी मुलांचं कर्तव्य आहे आई वडिलांची सेवा करणं. बरं ती असणारं कर्तव्य जरी असलं तरी आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपण त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांनी देह ठेवल्याच्या नंतर म्हणजे ते गेल्यानंतर सुद्धा का त्यांचा दशक्रिया विधी करावा, का अंत्यविधी करावा, या ठिकाणी का वर्षश्राद्ध केलं पाहिजे, याचा फायदा काय, याचा फायदा बघायचा नसतो दादांनो. परंतु खरी अर्थाने हे सर्व जर विधी जर आपण नाही केले तर आपल्या कुळाला खरी अर्थाने पितृदोष हा लागल्या जातो आणि पितृदोष लागल्यानंतर त्याची असणारा जो त्रास आहे तो आपल्या कुटुंबाला म्हणजे आपल्या मुलाला असतो, नातवाला असतो, तो पिढीने पिढी तो असणारा त्रास जीवनामध्ये आपल्याला भोगावा लागत असतो. तो दोष लागू नये म्हणून आपण हे सर्व विधी केले पाहिजेत. किमान आपल्या स्वार्थासाठी का होईना वास्तविक जर विचार केला तरी आई वडिलांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात की आपण लाख जरी प्रयत्न केला की आईच्या आणि वडिलांच्या उपकारामधून उत्तीर्ण व्हायचं तर ती गोष्ट शक्य नाही. परंतु एक अंशतः का होईना उत्तीर्ण होण्याकरता हे विधी आपण केले पाहिजेत आणि याच विधीच्या योगाने हे सर्व पुण्य आपण आजच्या दिवशी या ठिकाणी त्या जीवात्म्याच्या नावे पाठवत असतो आणि पाठवणार आहोत. विठाला विठाला हे पुण्य तेज रूपाने तत्व रूपाने त्या जीवात्म्यापर्यंत खरी अर्थाने जाऊन पोहोचतं. परंतु आता लक्षपूर्वक ऐका, आपण गेल्यानंतर आपला दावा झाला, आपला महिना जीव झाला आणि या ठिकाणी आपलं प्रथम पुण्यस्मरण आपलंही वर्षश्राद्ध आपला मुलगा करेल की नाही याची गॅरंटी कलियुगामध्ये आता देता येत. इथून पाठीमागे ज्यांचे झाले आणि खरं जर खोटं जर वाटत असेल तर तुमच्या लक्षामध्ये सुद्धा येईल. आता कोरोनाच्या काळामध्ये मला सांगा किती लोकांचे दावे झाले? हस्ती सुद्धा घरी आली नाही कारण की हॉस्पिटलमध्ये तिकडंच मृत्यू झाला, तिकडंच सामुदायिक त्या ठिकाणी काय झालं अंत्यविधी झाला. म्हणजे अशी परिस्थिती सुद्धा आपल्यावरती ओढवू शकते दादांनो. मग आपण मेल्यानंतर आपला मुलगा मोठा सप्ताह करेल, आपला मुलगा मोठं कीर्तन ठेवेल, त्याच्यामधून पुण्य निर्माण होईल, ते पुण्य आपल्यापर्यंत येईल, नंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. का? जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, आपण मेल्यानंतर कुणीतरी आपल्या मुलांनी आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करावे याच्यापेक्षा आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपण भगवंताचं नामचिंतन करून आपल्या कर्माची शिदोरी आपण आपल्यासोबत घेऊन जायला पाहिजे की नाही. परंतु ती गोष्ट जीवनामध्ये आपण करत नाही. कारण की ज्या संसारामध्ये आपण जीवन जगतो दादांनो, या संसारामध्ये असा सात्विक असणारा विचार जीवनामध्ये आपण करत नाही. परंतु खऱ्या अर्थाने संत तत्व सांगतात की बाबांनो, जो नरदेहा घेऊन तू या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलास ना, या संसारामध्ये आलास ना, हे क्षणभंगूर आहे. एक दिवस तुला जावं लागणार आहे. कधी तू जाशील तुझ्याही लक्षामध्ये येणार नाही. मग आलाय ना जन्माला तर भगवंताचं चिंतन कर, भगवंताला शरण जा. अभंगाचं प्रथम शरण. आलिया संसारा उठावेत करा, आलिया संसारा उठावेत करा, आलिया संसारा उठावेत करा. विकोद्या आलिया संसारा उठावे गोकरा, आलिया संसारा उठावे गोकरा, आलिया संसारा उठावे गोकरा, आलिया संसारा उठावे गोकरा, आलिया संसारा
आलिया संसारा उठा वेगू करा शरण जा उदारा पांडुरंगा. अनायासे या संसारामध्ये तुमचा जन्म झाला. सहजासहजी नरदेह मिळणं किंवा या संसारामध्ये या मृत्यूलोकामध्ये जन्म भेटणं एवढी सोपी गोष्ट नाही. अत्यंत दुर्लभ असणारा मनुष्यदेह जीवनामध्ये तुला प्राप्त झाला तर या ठिकाणी भगवंताचं चिंतन कर, भगवंताला शरण जा. जर भगवंताला जर तू शरण गेला तर भगवंत स्वतः सांगतात, माऊली ज्ञानोबराय सांगतात की येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले ते ऐलेची थडिये सरले माया जा. या संसारामधून तेच लोक तरुण गेले ज्यांनी अंतकरणापासून माझी जीवनामध्ये काय स्वीकारली, शरणागती स्वीकारली. म्हणून भगवंताला जीवनामध्ये आपण शरण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि भगवंताचं चिंतन हे अंतकरणापासून आपण केलं पाहिजे. परंतु ती गोष्ट खरी अर्थाने जीवनामध्ये आपण करत नाही. संत तत्व सांगून गेले, संत महात्मे थकून गेले. दादांनो, भगवंताचं नामचिंतन करा. बरं, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता खरी अर्थाने आपला जन्म झालेला आहे, ते आपलं कर्तव्य कर्म आहे. संत तत्व स्वतः सांगतात की जेणे हा जीव दिला दान. दान या शब्दाचा अर्थ काय होतो? दान म्हणजे काय? जागे आहेत ना सगळे? दान कशाला म्हणतो आपण? एखादी गोष्ट दान प्राप्त झाली म्हणजे ती फुकट गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. संत महात्मे सांगतात की जेणे हा जीव दिला दान. कुणी दिला जीव? भगवंताने दिला. कुणाला दिला? आपल्याला दिला. या ठिकाणी जिने हा जीव दिला दान, दान स्वरूपामध्ये जीवन आपल्याला प्राप्त झालं तर तयाचे करीने चिंतन. दान देणं हे भगवंताचं कर्तव्य होतं. तर त्या ठिकाणी दान मिळालेल्या देहाने त्या भगवंताचं नामचिंतन करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. विठाला विठाला भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. दादांनो, जीवनामध्ये सर्व काही आपण कमवलं, सर्व काही गोष्टी आपल्याकडे असतील, परंतु भगवंताचं चिंतन जर अंतकरणापासून नसेल तर या सर्व गोष्टीला कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी किंमत दिली जात नाही. सर्व गोष्टी जीवनामधल्या काय आहेत? शून्य आहेत. कारण ज्या देहाने आपण भगवंताचं नामचिंतन घेणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाही, त्याचा मालक कुणीतरी वेगळाचे अभंगाचं दुसरं चरण. देह हे काळाचे धन कुबेरा, ते देह हे काळाचे धन कुबेरा, ते देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेरा, ते देह हे काळाचे धन कुबेरा, ते देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेरा. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेरा, ते देह हे काळाचे धन कुबेरा, ते येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेरा. देह हे काळाचे धन कुबेरा, ते हो तेथे मनुष्याचे, मनुष्याचे तेथे मनुष्याचे काय. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आपला जो देह आहे तो आपल्या मालकी हक्काचा नाही. देह जो आहे हा कुणाचं धन आहे? देह जो आहे, देह हे काळाचं धन आहे. जी धन संपत्ती आपण आपली समजतो ही आपली आहे का? पैसा संपत्ती जी आपण आपली समजतो ही सर्व असणारं धन संपत्ती जी आहे ती कुबेराची आहे. याच्यावरती आपली सत्ता नाही. परंतु सत्ता जरी नसली तरी या सर्व गोष्टीवरती जीवनामध्ये आपण सत्ता खरी अर्थाने गाजवतो. खरी अर्थाने देह जो आहे तो आपलं धन नाही, देह हे काळाचं धन आहे. ज्यावेळी ठरलं आणि जशा पद्धतीने ठरलं आपण मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असतो. आता हे कलियुग याच्या युगामध्ये आपण आत्ता वावरत आहोत. त्या युगाचं नाव काय आहे?
कलियुगामध्ये मरण्याचे सुद्धा बरेच प्रकार झाले. कोण कशा पद्धतीने मरेल काही सांगता येत नाही. काही जण ॲक्सिडेंटमध्ये जातात. आता आपलं जे आयुष्य जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं, कुणालाही विचारा, एखाद्याला विचारलं किती वर्ष मनुष्याचं आयुष्य आहे, किती वर्ष सांगतो आपण? 100 वर्ष सांगतो. परंतु गॅरंटीने 100 वर्ष आयुष्य आपण जीवन जगतो का हो? त्या जीवनाची आयुष्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. कुणी म्हणे 100 वर्ष आम्हाला जगायचं आहे, परंतु काहीला 10च्या आतमध्येच त्या ठिकाणी निघावं लागतं. आणि ज्याची परडी भरली त्याला त्या ठिकाणी जावं लागतं. एक दिवस तो काळ आल्याच्या नंतर या देहरूपी पिंजऱ्यामधून या जीवात्म्याला खऱ्या अर्थाने बाहेर पडावं लागतं. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणार आहे. म्हणजे या देहावरती आपला अधिकार नाही, या देहावरती आपला हक्क नाही. आता मरणाचे बरेच प्रकार म्हणजे काही जण ॲक्सिडेंटमध्ये जातात, काही जण पॅरेलाइज होऊन जातात, काही जण जर रात्री झोपले तर सकाळी उठत नाही, काही जण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपला हा मृत्यू त्या ठिकाणी येऊ शकतो. परंतु समाजाची रीत बघा, आपण बोलता बोलून जातो की अमुक व्यक्ती जर त्या ठिकाणी गेला नसता तर ही विचित्र घटना घडली नसती, असं झालं नसतं, ही घटना घडली नसती. परंतु लक्षपूर्वक ऐका, ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपला मृत्यू तर ठरलेला आहे, हे 100% अटळ आहे. याच्यामध्ये कुठलीही कल्पना नाही, कुठलाही संशय नाही. परंतु तो असणारा व्यक्ती कशा पद्धतीने मरणार आहे हे सुद्धा त्याच दिवशी ठरलेलं असतं. आपण मृत्यूपर्यंत जात नाही, या ठिकाणी मृत्यू आपल्यापर्यंत येत नाही, आपण त्या ठिकाणी मृत्यूपर्यंत खरी अर्थाने जात असतो. विठ्ठला विठ्ठला बघा, विक्रमादित्य नाव तुम्ही ऐकून असाल. चक्रवर्ती सम्राट होते विक्रमादित्य. एवढे शिस्तप्रिय त्या ठिकाणी राजे होते. आणि आपली जी प्रजा आहे त्या प्रजेवरती आपल्या लेकरासारखं म्हणजे पुत्रव्रत वत त्या ठिकाणी प्रेम ते करत होते. हे असणारे विक्रमादित्य, त्यांचा एक स्वभाव होता, एक गुण होता. आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये काय चाललंय पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला ते आपला वेश बदलायचे आणि वेश बदलून आपल्या त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये असेल किंवा आपल्या राज्यामध्ये ते फिरत होते. का की आपल्या राज्यामध्ये कुठल्या जीवाला त्रास तर काही होत नाही ना बघण्यासाठी ज्यावेळेस ते फिरत असताना एक दिवस असा प्रसंग घडला. संध्याकाळच्या वेळेला आपला स्वतःचा वेश पालटला आणि संध्याकाळी आपल्या नगरामध्ये फिरत असताना फिरता एका अशा भागामधून, नगराच्या भागामधून जात असताना दुसऱ्या बाजूला जंगल होतं. त्याला एक व्यक्ती दिसला, त्याच्या खांद्यावरती कुऱ्हाड होती, आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेऊन एक लाकूड तोड्या. अंधाऱ्या रात्री त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये त्याने प्रवेश केला. राजाला उत्सुकता वाटली. अरे, रात्रीच्या वेळेला आपल्या खांद्यावरती कुऱ्हाड घेतली आणि हा लाकूड तोड्या जंगलामध्ये जातो. आता लाकडं तोडणं हे रात्रीचं काम आहे का? रात्रीचं काम नाही. मग आपल्या नगरामध्ये, आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे विक्रमादित्यला बघण्यासाठी आश्चर्य वाटलं की हा नेमकं चालला कुठं. त्याच्या पाठोपाठ त्या ठिकाणी वेश बदलून चालत होते. थोडंसं पाठीमागं अंतर होतं. थोडंसं पुढं गेले, जंगलामध्ये प्रवेश केला. तो असणारा लाकूड तोड्या एका झाडावरती चढला आणि झाड तोडायला लागला, झाडाची फांदी तोडायला लागला. त्यावेळी प्रसंग असा घडला, विक्रमादित्य बाजूला लांब उभा राहून पाहत होते दृश्य की एक भयानक असणारा अस्वल हा एक प्राणी आहे, भयानक असणारा अस्वल धावत पळत आलं. आता अस्वल हे कधी झाडावरती चढत नाही, धावत पळत भयानक असणारा अस्वल आला आणि त्या झाडावरती चढू लागलं. ज्यावेळेस ती असणारा अस्वल झाडावरती चढायला लागलं, झाडावरती बसलेला ती फांदी तोडत असणारा जो लाकूड तोडे आहे त्याची नजर त्या अस्वलाकडे गेली. त्याने अस्वलाला पाहिलं आणि घाबरला, भीती वाटायला लागली की आता हे जर अस्वल झाडावरती चढलं तर या ठिकाणी माझं काही खरं नाही, मला माझे स्वतःचे प्राण गमवावे लागतील. आणि या भीतीपोटी त्याचे हात हे थरथर कापू लागले. ज्या हाताने त्यांनी फांदीला पकडलं होतं, हातपाय थरथर कापल्यामुळे ती आपली जी फांदी आहे ती फांदी आपल्या हातामधून, त्याच्या हातामधून निसटली. तो खाली जमिनीवरती पडला, दगडावरती डोकं त्याचं आपटलं आणि त्याचा प्राण त्या ठिकाणी निघून गेला. विक्रमादित्य बाजूला उभं राहून हे सर्व दृश्य पाहत होते. आता तो असणारा अस्वल तो झाडाच्या खाली उतरला. त्याने खाली पडलेल्या व्यक्तीला पाहिलं नाही. तो असणारा जो अस्वल आहे, आता त्या अस्वलाने आपलं अस्वलाचं स्वरूप टाकून दिलं आणि एक सुंदर मुलीचं स्वरूप धारण केलं. आश्चर्य वाटलं, अगोदर अस्वल होता, याचा मृत्यू झाला आणि याने सुंदर तरुण मुलीचं स्वरूप धारण केलं. ही तरुण असणारी मुलगी पुढे काय करणार आहे उत्सुकता लागली. ती मुलगी समोर चालत आहे, हा पाठीमागे चालत आहे. पुढे गेल्याच्या नंतर ती असणारी तरुण असणारी सुंदर असणारी मुलगी एका विहिरीच्या काठावरती बसली. ती विहीर त्या जंगलामध्ये होती आणि रात्र पाहिलं असणारे त्याच राज्यामधले म्हणजे त्याच राजाचे सेवक रात्र पाहिला दोघे सख्खे भाऊ.
ते विहिरीजवळ आले. त्यांची असणारी नजर त्या विहिरीवरती पडली आणि विहिरीच्या काठावरती बसलेली जी तरुणी आहे त्या तरुणीला पाहिल्याबरोबर मोहित झाले. आणि लहान भाऊ मोठ्या भाऊला म्हणतो, दादा बघ ना किती सुंदर मुलगी आहे, अजून माझंही लग्न झालं नाही, मी या मुलीसोबत लग्न करणार. दोघं सख्खे भाऊ आहेत. आपण काळापर्यंत जातो किंवा काळ आपल्यापर्यंत कशा पद्धतीने येतो बघा. सुंदर मुलगी होती, लग्न करण्याची इच्छा प्रकट झाली. आता मोठा भाऊ म्हणतो, का रे अजून मोठा भाऊ तसाच आहे आणि मोठ्या भावाला बाजूला ठेवून तू स्वतः तुझ्या लग्नाचा विचार करतो, हे चुकीचं आहे. तुझ्या अगोदर त्या सुंदर कन्येला मी पाहिले, मग तिच्यासोबत सगळ्यात अगोदर मी विवाह करणार, तिच्यासोबत मला लग्न करायचे. दोघांचा वाद सुरू झाला. मोठ्या भावाने लहान भावाला थांबवलं, सांगितलं, अरे आपण दोघं जण सख्खे भाऊ आहोत, आपण का वाद घालावा? जी मुलगी आहे आपण तिलाच विचारू, नेमकं कोण आहे कुठल्याही काही माहिती नाही. आणि आपण दोघांनी वाद हे चालू केले. दोघं जण तिच्या जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर विचारलं, का हो कोण आहात तुम्ही, कुठून आलात, नेमकं एवढ्या अंधाऱ्या रात्री मध्यरात्री या ठिकाणी भयानक अरण्यामध्ये काय करतात? तिने सांगितलं, मी सुंदर आहे, मी श्री आहे, हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे, परंतु या ठिकाणी मी माझ्या पतीला शोधण्यासाठी या ठिकाणी फिरते. आता यांना पतीला शोधण्यासाठी म्हटल्यावर यांना असं वाटलं की या मुलीचं लग्न झालं. पतीला शोधण्यासाठी म्हटल्यावर ते म्हटले, आम्ही तुमची काही मदत करू का? कसे आहेत तुमचे पती, कसे दिसतात तुमचे पती, कुठे हरवले आणि तुम्ही या जंगलामध्ये आले का, ते जंगलामध्ये का शोधताय? त्यावेळी तिने सांगितलं, अजून माझं लग्न झालं नाही, मी माझ्या पतीला शोधते. याचा अर्थ अजून माझं लग्न झालं नाही, मी योग्य असणाऱ्या वराच्या शोधामध्ये आहे. आता दोघांनाही बरं वाटलं. म्हणले, आमचे सुद्धा लग्न झाले नाही, मग आमच्यासोबत लग्न करण्याची जर तयारी असेल तर लग्न करतीस काय? मोठ्या भावाने विचारलं. पण आता आम्हाला दोघांना सुद्धा लग्न करण्याची इच्छा आहे. तिने सांगितलं, ठीक आहे, मी अशा व्यक्तीसोबत लग्न करेल जो सर्वात जास्त कोण आहे, शूर आहे. दोघांपैकी मी एकासोबत विवाह करू शकते, पण दोघांपैकी जो शूर आहे त्याच्यासोबत मी विवाह करू शकते. मग या ठिकाणी तुम्ही तुमचं शूरत्व जे आहे ते प्रगट करा. दोघांनीही आपल्या मॅनामधून तलवार त्या ठिकाणी बाहेर काढली आणि या ठिकाणी दोघांची लढाई सुरू झाली. एकमेकाच्या पोटामध्ये तलवार खुपसली आणि दोघं जण त्या ठिकाणी झुरून झुरून गेले. दादांनो, आता हे सुद्धा विक्रमादित्य पाहत होते. सुंदर मुलगी होती, या त्या दोघांचा वाद लागला, दोघांना आपला प्राण त्यागावा लागला. आता ही मुलगी काय करते, ह्या दोघांनी प्राण त्यागल्याच्या नंतर ती मुलगी जोराजोरात हसायला लागली आणि ती असणाऱ्या मुलीने आता मुलीचं स्वरूप टाकून दिलं आणि एका सर्पाचं स्वरूप धारण केलं. आता सर्प नेमकं काय करणार आहे? सर्पाच्या पाठीमागे विक्रमादित्य त्या ठिकाणी धावू लागले. तो सर्प नदीच्या काठाने त्या ठिकाणी चालू लागला. त्या नदीमध्ये एक सुंदर अशी एक जहाज होतं. त्या जहाजामध्ये 25-50 लोक बसलेली होती. तो असणारा सर्प त्या पाण्यामध्ये प्रवेश केला, जहाजामध्ये चरला. ज्यावेळेस जहाजामधल्या लोकांना समजलं की या ठिकाणी आपल्या नावेमध्ये, आपल्या जहाजामध्ये सर्पाने प्रवेश केला, सर्व मंडळी घाबरली. घाबरलेल्या अवस्थेमध्ये काही पाण्यामध्ये उड्या मारल्या. उड्या मारत असताना त्या जहाजाचा, त्या नावेचा तोल गेला आणि ती असणारी जहाज, ती असणारी नाव त्या ठिकाणी पाण्यामध्ये पलटी झाली. ज्यांना पोहता येत होतं ते तीराला आले, परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. आता हे सर्व दृश्य विक्रमादित्य पाहत होते. तोपर्यंत पहाड झाली होती, म्हणजे आता सूर्योदय होणार होता. आता त्या सर्पाने आपलं स्वतःचं स्वरूप टाकलं आणि सुंदर एका वृद्ध ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं. त्या वृद्ध ब्राह्मणाच्या जवळ विक्रमादित्य गेले आणि विचारलं, कोण आहेस तू, नेमका आहेस कोण तू असं विचारल्याच्या नंतर ब्राह्मण सांगतो, मी एक ब्राह्मण आहे. तुला दिसत नाही का, मी एक म्हातारा ब्राह्मण आहे, वृद्ध ब्राह्मण आहे. मला दिसतंय तुम्ही ब्राह्मण आहात, परंतु मी पाहिलं, मी अनुभवलं, तुम्ही फक्त ब्राह्मण नाही, तुम्ही मूळ स्वरूप तुमचं काय आहे ते मला सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी सांगणार नाही, तुला सांगावं लागेल, कारण की मी स्वतः माझ्या दृष्टीने पाहिलं की तू अस्वल होऊन लाकूड तोड्याच्या त्या ठिकाणी प्राण घेतला. तू या ठिकाणी सुंदर तरुणी होऊन तू दोघा सख्या भावांना एकमेकांना मारण्यास भाग पाडलं. तू या ठिकाणी 25 ते 50 लोक नावेमधले मारले आणि आता तू वृद्ध ब्राह्मण झाला. आता तुला या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं लागेल, नेमकं तू आहेस कोण? आणि जर नाही दिलं तर या ठिकाणी मी तुला ताडण करील, मी आत्ताची आत्ता तुझा घात करील, तुला मारून टाकील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजा मी तुलाही ओळखतो, तू जरी वेश पालटलं असला तरी तू या नगरीचा राजा म्हणजे विक्रमादित्य आहे. तू अजूनही मला ओळखलं नाही म्हणून तर मी ओळख विचारतो. त्यावेळी ब्राह्मणाला विचारलं, तू ब्राह्मण आहेस, परंतु मूळ स्वरूप तुझं काय आहे हे मला सांग. त्यावेळी ब्राह्मणाने सांगितलं, मी काळ आहे. या ठिकाणी तो जो मुलगा होता, जो लाकूड तोडण्यासाठी आला होता, त्याचा मृत्यू जो आहे तो अस्वलाला घाबरून होता, म्हणजे जमिनीवरती पडून होता. म्हणून मी त्या ठिकाणी तशी फक्त काय केली, परिस्थिती त्या ठिकाणी उत्पन्न केली. मी त्या ठिकाणी त्याला मारलं नाही.
त्या दोघा भावांचा मृत्यू हा एकमेकांपासून होता, म्हणून या ठिकाणी मी फक्त तशी परिस्थिती उत्पन्न केली, मी त्या दोघांना मारलं नाही. जे नावेमध्ये लोक होते, जे जहाजामध्ये बसलेले लोक होते, काहींचा मृत्यू हा पाण्यामध्ये बुडून होता, म्हणून मी फक्त त्या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार केलं, मी त्यांना मारलं नाही. विक्रमादित्यने विचारलं, ठीक आहे, त्यांना तुम्ही मारलं नाही, त्यांचा मृत्यू त्या गोष्टीपासून होणार होता, त्या गोष्टीने झाला, पण आता तुम्ही जर काय असाल तर माझा मृत्यू कशाने होईल हे तुम्ही मला सांगा. हे सांगण्याची आम्हाला आज्ञा दिली नाही असं सांगितलं. म्हटले सांगावं लागेल. म्हटल्याच्या नंतर सांगितलं विक्रमादित्यला की तुम्हाला तुमच्याच राज्यामध्ये, तुमच्या स्वतःच्या राजवाड्यामध्ये पायरीवरती म्हणजे शिडीवरून पाय घसरून तुमचा काय होईल, मृत्यू होईल. मला सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकाच्या मरणाची काळ आणि प्रत्येकाच्या मरणाची वेळ ही जन्मत हा त्या ठिकाणी ठरलेली असते. आपण त्या ठिकाणी जात असतो, ज्या पद्धतीने आपला मृत्यू ठरला, ज्या ठिकाणी ठरला, ज्या काळेला ठरला, ज्या वेळेला ठरला, त्या ठिकाणी 100% तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला अरे विठाला. म्हणून या देहाला आपण किती जरी जपून ठेवलं, किती जरी चांगलं ठेवलं दादांनो, तरी एक ना एक दिवस मृत्यू हा 100% आपल्याला येणार आहे दादांनो. ही जास्त दिवसाची कथा प्रसंग नाही. एक दिवस मृत्यू हा आपल्याला कवटा येईल. मी सुरुवातीला सांगितलं की मनुष्याचं आयुष्य आहे 100 वर्ष, परंतु ते 100पर्यंत आपण जगू शकत नाही, कारण की त्याच्या अगोदर जीवनामध्ये आपल्याला जावं लागतं. हे ज्याच्या त्याच्या कर्मधर्म संयोगानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मृत्यू जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. एक मायकल जॅक्सन नावाचा प्रसिद्ध डान्सर पाठीमागे होऊन गेला. प्रसिद्ध असणारा डान्सर, दिसायला अतिशय काळा कुरूप होता. त्याची इच्छा होती की आयुष्य मर्यादा जरी 100 वर्षे असली तरी मला 150 वर्षे जगायचे. किती वर्ष जागेत ना सगळे? किती वर्षे जगायची इच्छा प्रगट केली? 150 वर्ष मला जगायचंय, कारण की पैसा भरपूर होता, संपत्ती भरपूर होती, कुठलीही गोष्ट काहीच त्याला कमी नव्हती. दिसायला काळा कुरूप होता, म्हणून त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली होती गोरं होण्यासाठी. गोरी चमडी त्या ठिकाणी टाकली, संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. आपले स्वतःचे आईवडील काळे आहेत म्हणून आपल्या आईबापाचा सुद्धा त्याने काय केला, त्याग केला. त्याची हिस्ट्री तुम्ही चेक करू शकता, कारण की ही काही जास्त दिवसाचा कालावधी नाही दादांना, म्हणजे आपल्या हयातीमध्ये हा काळ गेलेला आहे. या ठिकाणी आपले आईवडील काळे होते म्हणून आपल्या स्वतःच्या आईवडिलांचा त्याग केला. जे मित्र काळे आहेत त्या काळ्या मित्राचा त्याने काय केला, त्याग केला. संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. हे करण्याच्या पेक्षा जर त्याने ज्ञानेश्वरी वाचली असती तर त्याला जास्त फायदा झाला असता, कारण की जीवनामध्ये जर विचार केला तर 2च रंग आपण बघतो किंवा सांगतो. कुठले रंग? काळा आणि गोरा. मला सांगा, काळ्या माणसाने कितीही चेहरा धुतला तरी तो जास्त चमकेल, पण दिसेल कसा? अरे नैसर्गिक रंग आहे आपला, हा भगवंताने दिलेला आहे. काळे गोरे हे 2च रंग आहेत. परंतु माऊली ज्ञानोबाराय सांगतात की काळे गोरे पण धुतले फिटवून येणे, म्हणजे काळेही धुतले फिटवून येणे, गोरेही धुतले फिटवून येणे. काळे जरी धुतले तरीही आपला मूळ कलर जाणार नाही. तर ते जाण्यासाठी त्यांनी संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी केली. तो गोरा झाला, काळ्या मित्रांचा त्याग केला, काळ्या मातापित्यांचा सुद्धा त्याग केला. आणि एवढा पैसा होता, एवढी श्रीमंती त्याच्याजवळ होती. रोज जो अन्न तो जेवायचा, ते रोजचं असणारं अन्न अगोदर प्रयोगशाळेमध्ये तपासल्या जायचं, नंतर ते जेवण त्याच्यापर्यंत जायचं. त्यांनी आपल्या सेवेसाठी 12 डॉक्टर तैनात ठेवले होते. किती डॉक्टर? 12 डॉक्टर आपल्या सेवेमध्ये ठेवले. सकाळी उठल्यापासून पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्याच्या प्रत्येक अवयवाची तपासणी घ्यायची. कोण? ते 12 डॉक्टर. त्यांनी आपल्या आजूबाजूला डोनर ठेवले होते, म्हणजे जे अवयव दान करण्याची ज्यांची इच्छा आहे, तर कदाचित डोळ्याला काही प्रॉब्लेम आला तर लगेच डोळे उपलब्ध पाहिजेत. किडनी जर गेली तर लगेच, म्हणजे किडनीचे डोनर, लिव्हरचे डोनर, डोळ्याचे डोनर त्यांनी आपल्या अवतीभोवती त्या ठिकाणी ठेवले होते. व्यायाम करण्यासाठी त्यांनी 15 व्यक्तीची नियुक्ती केली होती. कशासाठी हे सर्व चाललं होतं? किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष त्याला जगायचं होतं. 1987 साली त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. परंतु एका प्लॅस्टिक सर्जरी केल्याच्या नंतर शरीराला वेदना व्हायला लागल्या. त्या वेदना थांबाव्या म्हणून तो असंख्य पेनकिलर खायचा, म्हणजे गोळ्या घ्यायचा, अँटीबायोटिकचे औषधं घ्यायचं, कितीतरी इंजेक्शन त्याला जीवनामध्ये घ्यावे लागायचे. इच्छा होती
की 150 वर्ष जगायची, परंतु वयाच्या 50 मध्ये त्याला आपला प्राणत्याग करावा लागला. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी तो गेला. कारण की शरीर जे होतं आतमधून संपूर्ण शरीर असं जे आहे ते पोकळ झालेलं होतं. 12 डॉक्टर जरी जवळपास होते, ज्यावेळी शेवटचा क्षण आला, ज्यावेळेस आपले इंद्रिय त्याला साथ देत नव्हते, त्यावेळी संपूर्ण डॉक्टरचा ताफा जवळ होता. सर्व जवळ असताना सुद्धा त्याला मृत्यूने उचललं दादांनो. त्याची अवस्था झाली. म्हणजे 25 जून 2009 मध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे जास्त कालावधी झाला नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, अरे अब्जाधीश गेले या मृत्यूलोकामध्ये. जेवढे जेवढे जन्माला आले, कुलवंत गेले, नीतिवंत गेले, शिलावंत गेले, नव्हे नव्हे भगवंताला सुद्धा येते नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. हो येते नाही उरो आले अवतार, अवतार येते नाही उरो आले अवतार. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. येते नाही उरो आले अवतार, अवतार येते नाही उरो आले अवतार. एरते पावन जीव किती, एरते पावन जीव किती, येते नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, जीव किती येते येते नाही उरो आले अवतार, येते नाही उरो आले अवतार. अवतार येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. या ठिकाणी जेवढे जन्माला आले, म्हणजे भगवंत जरी मृत्यूलोकामध्ये अवतार घेऊन जन्माला आले, भगवंताला सुद्धा जावं लागलं. आपल्याला सुद्धा एक दिवस जायचे. जाण्याचा दिवस आपण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगलं पाहिजे. विठला विठला हरा विठला हे जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगितलं की या ठिकाणी नरदेह पुन्हा जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. याच देहाने भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे आणि याच देहाने, कारण की मरण हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. परंतु तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. जीवन जगत असताना मृत्यू हा येणार आहे, परंतु मरत असताना आपण मेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिल्या त्या कीर्ती जगामाची, ओ राहिल्या त्या कीर्ती जगामाची. राहिल्या किती जगामाची, जगामाची राहिल्या किती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. ते गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील त्या कीर्ती जगा माझे. गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती पाठीमागं कशा पद्धतीने शिल्लक राहते बघा. जो भगवंताची सेवा करतो त्यांची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत जगामध्ये अजर अमर आहे. जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यांची कीर्ती सुद्धा चंद्रसूर्य असेपर्यंत जगामध्ये अजर अमर आहे. आपण लाख जरी प्रयत्न केले दादांनो, आई वडील गेल्याच्या नंतर ते पुन्हा प्राप्त व्हावे, तर ती असणारे पुन्हा जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही. आई हे तत्व जीवनामध्ये असं असतं आणि बाप हे तत्व असं असतं की जीवनामधली आपली आई गेली की जीवनामधली आपल्या माया त्या ठिकाणी संपली जाते. आई काय आजी असते, आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय शेजारीण असते, अजिबात नाही दादांनो. आई ही आईच असते. आईची जागा जी आहे ती जीवनामध्ये दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. मी नेहमी सांगत असते, तरी एखादा जर कलाकार असतील, एखादा विश्व सुंदर असेल, तर आपण जगावरती प्रेम करू, कलाकारावरती प्रेम करू, सुंदरतेवरती प्रेम करू, सत्तेवरती प्रेम करू, संपत्तीवरती प्रेम करू. परंतु लेकरं मूर्ख, आपला मुलगा लेकरू मूर्ख जरी असलं तर मूर्ख लेकरावरती, मूर्ख मुलीवरती सुद्धा नितांत प्रेम करतात. तिचं नाव काय आहे? ती म्हणजे फक्त आपली आई असते किंवा आपले वडील असतात. आपण लाख जरी प्रयत्न केले तरी
त्या आई आणि वडिलांच्या उपकारामधून जीवनामध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण की संत महात्मे सांगतात की माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी. हे 2 तीर्थ ज्यांच्या घरी आहेत दादांनो, त्यांना चारीधाम यात्रा करायची गरज नाही. नाहीतर आपण सर्व गोष्टी करतो, परमार्थ करतो, परंतु आपल्या घरामधल्या आई वडिलांना जर आपण व्यवस्थित बोलत नसू किंवा आपल्या चालण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे जर आपल्या आई वडिलांचे अंतःकरण दुखवले जात असेल, आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, तर हा असणारा परमार्थ भगवंताला मान्य नाही दादांनो. म्हणून जीवन जगत असताना जसं भगवंताची सेवा करतो ना, देवा एवढी सेवा आपण आईची नाही करू शकत, मलाही माहिती आहे, नाही करू शकत. किमान आपल्या बोलण्यामुळे त्या आईच्या अंतःकरणाला त्रास होऊ नये एवढं तरी जीवनामध्ये आपण चांगलं जगावं दादांनो. कारण की जीवन जगत असताना योग्य मार्ग जीवनामध्ये आपल्याला दाखवते ती म्हणजे कोण असते? आई असते. जीवन जगत असताना आपली वाट कधी लागल याची सगळेजण काय बघत असतात? वाट बघत असतात. परंतु आपण बिघडलेली वाट सुद्धा किंवा आपल्या बिघडलेल्या वाटेवरून आपला मुलगा योग्य वाटेवरती कधी येईल, आपली मुलगी योग्य वाटेवरती कधी येईल याची वाट शेवटच्या क्षणापर्यंत बघतात. ते फक्त कोण असतात? आपले आई वडील असतात. आणि जीवनामध्ये योग्य संस्कार आणि आपल्या जीवनाला योग्य दशा देणारे जर कोण असतील दादांनो, तर ते फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात. योग्य असणारे संस्कार आणि आपल्या हिताचा विचार आपले आई बाप सोडून दुसऱ्या जगामध्ये कुणीही करू शकत नाही. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाय माऊलीचे. विको द्या ना, विको. माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. आईची कळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळ्याची जाती, आईची जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं तत्व म्हणजे फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात. की ऐसी कळवळ याची जाती करी लाभाविन प्रीती. या मुलाची सेवा केल्यानंतर किंवा मुलाचं पालन पोषण केल्यानंतर त्याच्यामधून मला काहीतरी लाभ व्हावा याच्यासाठी ती आई त्या लेकरावरती प्रेम करत नाही दादांनो. योग्य असणारे संस्कार, योग्य असणारी दिशा, दशा झालेल्या जीवनाला दशा दाखवणारे, दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारं तत्व म्हणजे आई आणि वडील असतात. योग्य असणारे संस्कार जीवनामध्ये ते आपल्याला देत असतात. संत तत्वही सांगून जातात. असोनी माझा स्वभाव व्यरिथ, परी मी लाडके तुझे अपत्य. देवनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देव.
असणारे संस्कार या ठिकाणी जीवनामध्ये आपली आई आणि वडील जीवनामध्ये आपल्याला देत असतात. ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला मायेचा सागर हा कायमचा आटल्या जातो. परंतु जीवन जगत असताना ही गोष्ट खरी अर्थाने अजूनही सांगून जाईल की आपले आई वडील आपल्या लेकरावरती नितांत प्रेम करतात दादांनो. परंतु त्या लेकराने सुद्धा त्या आईवरती तेवढं प्रेम जीवनामध्ये करायला पाहिजे. मान्य आहे मला, जेवढं प्रेम आई वडील आपल्या लेकरावरती करतात तेवढं प्रेम निश्चित स्वरूपाने कधीच ती असणारं लेकरू आई वडिलावरती करू शकत नाही. परंतु थोडं तरी त्या ठिकाणी केलं पाहिजे दादांनो. आज कलियुगामधली अवस्था जर आपण पाहिली तर फार असणारी विचित्र अवस्था आणि विचित्र अपत्य त्या ठिकाणी जन्माला आली असं म्हणायला हरकत नाही. घडलेली घटना आहे दादांनो. जास्त दिवसही झाले नाही, अवघे 15 दिवससुद्धा अजून त्या ठिकाणी या घटनेला झाले नाही की खऱ्या अर्थाने अशा घटना घडल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर असं वाटतं की का आपण लेकरं जन्माला घालावे, का अशी अपत्य, का असा मुलगा मी जन्माला घातलं असेल, का अशी मुलगी मी जन्माला घातली असेल. आजही आपण बघतो की आपल्या भारतभूमीमध्ये जी भारत माता आहे, ज्या आपल्या देशाचं नाव माता आहे, या भारत मातेसुद्धा जी माता या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी मातेची हेळसाण या ठिकाणी जीवनामध्ये केली जाते दादांनो. हे खरी अर्थाने आपल्या हिंदू धर्माची आणि भारत धर्माची त्या ठिकाणी शोकांतिका आहे. घडलेली घटना आहे 15 दिवसापूर्वी सांगलीजवळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ज्याने आयुष्यभर कष्ट केले, आपण आयुष्यभर झगडतो, आयुष्यभर कष्ट करतो, कोणासाठी करतो आपण? आपल्या लेकरासाठी संपत्ती कमावतो, लेकरासाठी आपला प्राण पणाला लावून जीवन जगतो. का करतो आपण? अरे जे कष्ट, जे संकट माझ्या जीवनामध्ये आले, जो त्रास मी आता उपभोगतोय, हे कष्ट, हा त्रास माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपले अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात. या ठिकाणी सुद्धा असं घडलं की बाप जीवनामध्ये कुठेही आपल्याला कमी पडत नाही. बाप हा बाप असतो दादांनो. बापाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. एखाद्याचं बाप जाऊ द्या, कुणी आपल्या डोक्यावरून हात फिरेल, जाऊ दे बाळा मी तुझ्या बापासारखा आहे. बापासारखा म्हणणं वेगळं आणि खरी अर्थाने बाप होणं वेगळं असतं. आपला बाप आंधळा असू द्या, लुळा असू द्या, लंगडा असू द्या, पांगळा असू द्या, जोपर्यंत तो बाप आपल्या घराच्या उंबरठ्यामध्ये बसलेला आहे ना, तोपर्यंत कुणाची वाईट नजर आपल्या उंबरठ्याकडे बघण्याची होत नाही. ही अस्तित्व खऱ्या अर्थाने बापच आहे. हे जोपर्यंत हा बाप जिवंत आहे तोपर्यंत खरी अर्थाने अस्तित्व कळत नाही. परंतु हे कलियुग आहे दादांनो. कलियुगामध्ये भयानक प्रसंग घडतात. आज पुणे शहरामधल्या बँकेचा मॅनेजर असणारा एक या ठिकाणी सुंदर व्यक्तिमत्व दादांनो. परंतु त्याच्यावरती अशी वाईट वेळ आली. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मुलाला एवढं शिकवलं, म्हणजे मुलाला सुरुवातीपासून एवढं शिकवलं की परदेशामध्ये नोकरीसाठी पाठवलं. मुलगीसुद्धा उच्च शिक्षण दिलं, मुलगीसुद्धा परदेशामध्ये त्या ठिकाणी पाठवली. मुलगा दक्षिण आफ्रिकेमध्ये नोकरीला लागला आणि मुलीला सुद्धा बाहेर देशामध्ये पाठवलं होतं. दोघांनाही बाहेर पाठवलं. पत्नीचा मृत्यू झाला तरी सुद्धा खंबीरपणे आपल्या लेकराच्या पाठीमागे तो त्या ठिकाणी उभं राहिला. फक्त लेकरांना पैसे पुरवत राहिला. मुलगी ही कॅनडा देशामध्ये पाठवली. दोघांचंही लग्न झालं. सर्वांचे संसारी सुरळीत पद्धतीने चालू होते दादांनो. परंतु त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की त्या ठिकाणी नोकरी संपली, म्हणजे रिटायरमेंट झाली आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्याला अर्धांग वायू झाला. आपल्या भाषेमध्ये पॅरेडस त्याला झाला. अर्धांग वायू झाला. मुलाला फोन केला, मुलीलाही सांगितलं की अशा पद्धतीचं दुखणं मला आलंय. त्यांनी जसं आपण आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी सालाने एखादा गडी ठेवतो ना, तसं आपल्या बापाची सेवा करण्यासाठी एक त्या ठिकाणी माणूस ठेवला, एक व्यक्ती त्या ठिकाणी ठेवला दादांनो. परंतु किती जरी केलं तर मुलगा जवळ असल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलगा त्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर कदाचित त्याच्या अंतःकरणामध्ये मायाही फुटली जाते. परंतु बाहेरची व्यक्ती एवढं कोणी करू शकत नाही. त्या व्यक्तीला पैसा भेटत होता, सेवाही व्यवस्थित चालू होती. अर्ध शरीर जे आहे ते निकामी झालं होतं, अर्धांग वायू झाला होता. काय करावं अशा अवस्थेमध्ये काही खरी अर्थाने सुचत नव्हतं दादांनो. मुलाची आठवण यायची, मुलीची आठवण यायची, परंतु फक्त आठवण आली म्हणजे माणसाचं पोट त्या ठिकाणी भरत नाही. वाटायचं की आता जास्त दिवस नाही टिकणार, मी नाही जास्त दिवस जगणार. परंतु माझ्या मुलीने एकदा तरी मला बघण्यासाठी यावं, मुलाचं कधीतरी फोन यावा. येत होती फक्त पैसे, फोन मेसेज कधी कोणाचा येत नव्हता. जास्त आजारी पडल्याच्या नंतर जो नोकर होता सेवा करण्यासाठी ठेवलेला, त्या नोकराने त्यांना दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथं गेल्याच्या नंतर सांगितलं की यांना जास्त झालंय,
नोकरीचे पैसे संपल्याच्या नंतर तो त्यांना सोडून त्या ठिकाणी नोकर सुद्धा निघून गेला. आता त्या व्यक्तीजवळ कोणी सुद्धा नाही. एका हॉटेलमध्ये त्या ठिकाणी या व्यक्तीला सोडलं आणि निघून गेला. नोकर हा निघून गेला. हॉटेल मालकाची गोष्ट लक्षामध्ये आलं की अमुक अमुक असणारा व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये एका व्यक्तीने सोडला. आज 3 दिवस झाले अन्नाचं कणही त्याच्या पोटामध्ये नाही. अर्धांग वायू झालेला आहे. त्याची रूमही उघडून कोणी बघितली नाही. त्या हॉटेलचा मालक रूममध्ये गेला. त्याने पाहिलं, अवस्था पाहिली. आणि चिक्कोडी म्हणजे काही जास्त आपल्यापासून फक्त 250 किलोमीटर ते गाव लांब आहे. त्या चिक्कोडीमधील पोलीस स्टेशनला बातमी दिली की अमुक अमुक व्यक्ती या ठिकाणी आहे, त्याला येऊन घेऊन जावं. पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी आली. अवस्था पहिली, त्यांना उचललं आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्या रुग्णालयामध्ये 8-10 दिवस त्या ठिकाणी मृत्यूशी झुंज देत होते. सांगायचे की माझ्या मुलाला कळवा, माझ्या मुलीला कळवा. भरपूर प्रयत्न केले परंतु मुलीचा संपर्क, मुलाचा संपर्क त्या ठिकाणी होत नव्हता. अशा तळमळीमध्ये एक दिवस त्यांना मृत्यू आला. म्हणजे प्राण त्यागावे लागले. मृत्यू झाला आणि पोलिसांना ही माहिती कळाली की आपण ज्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना, त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गेले आणि त्यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी त्या ठिकाणी गेले. मूळ गावी घेऊन गेल्यानंतर मुलीला संपर्क केला, मुलाला संपर्क केला. दोघांचाही संपर्क होत नव्हता. मुलीशी संपर्क झाला. जीवनामधली मुलगी सुद्धा कशी पाहिजे दादांनो. आज खेडेगावामधली परिस्थिती फार चांगली आहे की आजही आपण म्हणतो वडिलांची माया येते ती फक्त कुणाला येते जास्त, मुलीला येते. बापासाठी लेक जेवढी रडल दादांनो तेवढा लेक म्हणजे मुलगा रडत नाही. ही आजही समाजाची वस्तुस्थिती आपण पाहतो. परंतु खरी अर्थाने ज्यावेळेस त्या मुलीला व्हॉट्सअपवरती बोलणं झालं आणि त्या पोलीस लोकांनी सांगितलं की ताई, तुमचे असणारे वडील मृत्यूशी झुंज देता तुमची वाट पाहता त्यांचा अंत झाला. आता त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तरी आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये या. त्यावेळी त्या मुलीचं उत्तर आहे, ज्या माणसाचं तुम्ही नाव घेताय ना, तो असणारा माणूस, त्या माणसाला मी ओळखत नाही. त्याचा आणि माझा काही संबंध नाही. मला सारखं फोन करू नका. आमच्या कुटुंबामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहिती नाही. आम्ही सांगितलं नव्हतं तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणून. आम्ही सांगितलं नव्हतं तुम्ही त्यांच्यावरती उपचार करा म्हणून. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात. वाटलं तर तुम्ही त्यांचा अंत्यविधी करा, नाहीतर त्यांचा मृतदेह रस्त्यावरती फेकून द्या. आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. ही कुठली कथा नाही दादांनो. आज पेपरला सुद्धा त्या ठिकाणी 15 दिवसापूर्वी ती बातमी होती. अशा मुली किंवा असे मुलं ज्यावेळी समाजामध्ये जन्माला येतात दादांनो, खरी अर्थाने त्यांना सुद्धा या गोष्टी भोगाव्या लागणार. अरे, आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळे आपल्याला सुद्धा भोगावे लागतात. परंतु काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतःकरणाला की तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या लेकीला आपण जपलो, ज्या लेकाला आपण जपलो आणि शेवटच्या क्षणाला साधं तोंड जर ते मुलगा आणि मुलगी जर आपल्याला दाखवत नसेल तर खरी अर्थाने ही फार मोठी शोकांतिक आहे. म्हणून जीवन जगत असताना दादांनो, आपले जे आई वडील आहेत ना, त्यांना सोनं नको असतं, नाणं नको असतं, परंतु फक्त प्रेमाचे 4 शब्द आपण त्यांना जर गोड बोलले ना तरी त्यांचा अंतःकरण भरून येतं दादांनो. बाकी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा जीवनामध्ये ते करत नाहीत. आणि जे त्रास आपण त्यांना देतो तो व्याजासहित या ठिकाणी पुन्हा आपल्याला परत करावा लागतो. परतफेड जी आहे ती आपल्या मुलांकडून आपल्या जीवनामध्ये घडणार आहे, होणार आहे दादांनो. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा आणि त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे पाणी येऊ नये एवढं तत्त्व जरी सांभाळलं दादांनो तर याच्यापेक्षा वेगळा असणारा परमार्थ नाही. फक्त एवढं करा. अंतःकरणापासून भगवंताची भक्ती करा, आई वडिलांचं सेवा करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. या ठिकाणी आपल्या कीर्तनाची नियोजित असणारी वेळ ही संपलेली आहे. या ठिकाणी माझ्या बोलण्यामधून, तुमच्या श्रवणामधून जे काही पुण्य एकत्रित झालं असेल ते सर्व पुण्य गेलेल्या जीवात्म्याच्या नावे पाठवून आत्ताची गती भगवंतांनी त्यांना दिली आहे. याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंत त्यांना देवो अशी आपण सर्वांनी भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या सर्व मुलींनी फार सुंदर या ठिकाणी साथ केली. अंतःकरणापासून या सर्वांच्या या ठिकाणी आभार मानते. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपली सेवा संपवणार आहे. त्यासाठी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण वारकरी भजन घेऊ. पाठीमागं बसलेले पुरुष वर्ग, महिला वर्ग सर्वांनी आपले दोन्ही हात करायचे, वरती करायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, उबार
पार को माये